जंगलामध्ये एका मोठ्या झाडावर एक कावळा आणि 2 चिमण्या राहत होत्या. कावळा तसा फार शहाणा होता, पण थोडासा आळशी होता. आणि या 2 चिमण्या अगदी बोलक्या, थोड्या खोडकर आणि हुशार होत्या. कावळा तसा खूपच आळशी होता. घर अगदी अस्वच्छ असायचं त्याचं. भांडी किंवा इतर वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असायच्या. एके दिवशी सकाळी चिमण्या जोरजोरात गात होत्या. चिव चिव चिव, उठा उठा, सूर्य आला, नवा दिवस सुरू झाला. मग काय, त्या गाण्याने कावळ्याची झोप मोड झाली. कावळा म्हणाला, अरे काय हे, जरा झोपू दे ना, सकाळी सकाळी काय गातात ह्या चिमण्या. हेच विचारण्यासाठी कावळा त्या 2 चिमण्यांकडे आला. कावळा म्हणाला, काय ग, तुम्हा दोघींना काही कामं आहेत की नाही? काय सकाळी सकाळी गाता आणि माझी झोपमोड करता? काय रे कावळ्या, तुला सकाळी एवढी कशी झोप लागते रे? रात्री काय तू झोपत नाहीस का? सकाळी कसे लवकर उठावे, आपल्या कामाला लागावे. झोपाळू पक्षी कधीच पोटभर अन्न खाऊ शकत नाहीस, लक्षात ठेव. आळस हा पक्ष्यांचा शत्रू आहे. तू काय मला आळशी म्हणतेस? मी काही आळशी नाही. मी उद्याची चिंता करत नाही, भविष्याची तर बिलकुल नाही. मी एवढा हुशार आणि कर्तबगार आहे की मी कधीही काहीही करू शकतो. एवढं बोलून कावळा तिथेच बसून राहिला निवांत, कशाचीही चिंता न करता. दुपारी दोन्हीही चिमण्या दाणे गोळा करत होत्या, पण कावळा मात्र अजूनही फांदीवर लोळतच पडला होता. अरे रे, तुम्ही किती काम करता. आणि मी उडतोच एवढा झपाट्याने की लगेच एका मिनिटात मी माझी कामं करून मोकळा होतो. तुमच्यासारखं नाही, हळू हळू हळू. चिमण्या म्हणाल्या, ठीक आहे कावळ्या, बघूच आपण उद्या पाऊस आल्यावर कसा उडतोस ते. कावळा मोठ्या रुबाबात म्हणाला, बघा बघा, मी नाही उद्याची चिंता करत, तुम्हीच करत बसा. एवढं बोलून झाल्यावर चिमण्या तिथून उडून गेल्या आणि खरोखरच दुसऱ्या दिवशी जंगलामध्ये मुसळधार पाऊस पडला. आणि या दोन्ही चिमण्याने आपलं छोटंसं घरटं मजबूत करून ठेवलं होतं, जेणेकरून कितीही पाऊस आला तरी काही नुकसान होणार नाही. कावळा मात्र म्हणाला होता की मला काय काळजी, माझं घर काय मी कधीही बनवेन. पाऊस एवढा पडला की त्या मुसळधार पावसात कावळ्याचं घर अरे बापरे, हे काय झालं? माझं घरटं तर उडून गेलं, आता मी काय करू? कावळा पावसाच्या पाण्यात पूर्ण भिजला होता. तो थंडीने कुडकुडत होता. मग कावळा त्या 2 चिमण्यांकडे मदत मागायला आला. चिवताई, अगं चिवताई, पावसात माझं घर उडून गेलेलं आहे, मला तुमच्या घरात आसरा द्या, मला तुमच्या मदतीची गरज आहे. अरे कावळ्या, तुला आम्ही आधीच सांगितलं होतं की तुझं घरटं मजबूत करून घे. बघ आता तुझी अवस्था कशी झाली आहे. ठीक आहे, तू आत ये. कावळा पूर्ण पावसाच्या पाण्यात भिजलेला होता. तो थरथर कापत होता. कावळा लाजून म्हणाला, मला आता कळले आहे की कामं वेळेवर करणे किती गरजेचं आहे आणि प्रत्येक कामाची पूर्वतयारीही तितकीच गरजेची आहे. चिमण्या म्हणाल्या, हो कावळ्या, हेच तर आम्ही तुला सांगत होतो की आळशीपणात नव्हे तर कष्टातच खरं सुख आहे. मग त्यानंतर पाऊस थोडा कमी झाल्यावर कावळ्यानेही स्वतःचं घरटं मजबूत करून घेतलं. काय मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.